नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयावर काही प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत, जे आपणास पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा, PSI सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी वारंवार विचारले जातात। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भीमा व कृष्णा नद्यांचा जलविभाजक कोणती डोंगर रांग आहे? ऑप्शन आहेत अ. सातपुडा, ब. सातमाळा, क. शंभू महादेव, ऑप्शन ड. हरिश्चंद्र बालाघाट। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. शंभू महादेव। प्रश्न क्रमांक 2, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या डोंगर रांगेत आहे? ऑप्शन आहेत अ. सातपुडा, ब. सह्याद्री, क. सातमाळा, ड. शंभू महादेव। बरोबर उत्तर आहे सातमाळा। प्रश्न क्रमांक 3, सह्याद्रीच्या पूर्वेकडील पसरलेल्या भागास काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ. कोकण, ब. दख्खनचे पठार, क. विदर्भ, ड. खानदेश। बरोबर उत्तर आहे ब. दख्खनचे पठार। प्रश्न क्रमांक 4, सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात डॅश डॅश आहे? ऑप्शन आहेत अ. अस्तंबा डोंगर, ब. गाविलगड टेकड्या, क. मुदखेड डोंगर, ड. चिकोडी। बरोबर उत्तर आहे गाविलगड टेकड्या। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात मराठवाडा या प्रादेशिक विभागात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन आहेत अ. 7, ब. 5, क. 8, ड. 6। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. 8। प्रश्न क्रमांक 6, खांदेरी व उंदेरी हे काय आहे? ऑप्शन आहेत अ. खाडी, ब. सागरी किल्ले, क. बेट, ड. बंदर। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. बेट। प्रश्न क्रमांक 7, सह्याद्री पर्वतास पुढीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन आहेत अ. पूर्व घाट, ब. पश्चिम घाट, क. घाटमाता, ड. बोरघाट। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. पश्चिम घाट। प्रश्न क्रमांक 8, दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? ऑप्शन आहेत अ. कृष्णा, ब. कोयना, क. भीमा, ड. गोदावरी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड. गोदावरी। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते जिल्हे आहेत? ऑप्शन आहेत अ. नंदुरबार धुळे, ऑप्शन ब. नांदेड उस्मानाबाद, ऑप्शन क. सिंधुदुर्ग रायगड, ऑप्शन ड. अकोला यवतमाळ।
बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ नंदुरबार धुळे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ऑप्शन आहेत अ नर्मदा, ब पैनगंगा, क कृष्णा, ड कोयना. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ नर्मदा. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील तापी नदीची लांबी एकूण किती किलोमीटर आहे? ऑप्शन आहेत अ 217 किलोमीटर, ऑप्शन ब 216 किलोमीटर, ऑप्शन क 208 किलोमीटर, ऑप्शन ड 204 किलोमीटर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क 208 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 13. गोदावरी नदी कोठे उगम पावते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब त्र्यंबकेश्वर. सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथे गोदावरी नदीचा उगम झाला आहे. प्रश्न क्रमांक 14. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्र संगमास पुढे कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहेत अ इंद्रावती, ब प्राणहिता, क मांजरा, ड वैतरणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब प्राणहिता. वर्धा व पैनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवाह व पुढे वैनगंगेबरोबरील संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? ऑप्शन आहेत अ कराड, ब कुरुंदवाड, क टेंभुर्णी, ड सांगली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब कुरुंदवाडी. थँक यू गाईज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.